नमस्कार, श्री स्वामी समर्थ। उद्या अधिक महिन्यातील पहिली आणि अत्यंत पुण्यदायी अशी पद्मिनी एकादशी आहे, ज्याला कमला एकादशी असंही म्हटलं जातं। आणि शास्त्रात सांगितलं आहे की वर्षभरातील सर्व एकादशीचं व्रत जरी केलं नाही तरी अधिक मासातील या 2 एकादशींचं व्रत केल्यानं सर्व एकादशींचं पुण्य प्राप्त होतं। आणि म्हणूनच उद्याची ही पद्मिनी एकादशी कोणत्याही परिस्थितीत सोडू नका। आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी या अधिक मासातील एकादशींचं व्रत नक्की करा। जरी तुम्ही वर्षभरातील एकादशीचं व्रत करत नसाल तरीही उद्याची आणि पुढची एकादशीचं व्रत सर्वांनी करायचं आहे। आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिक महिन्यातील आलेल्या 2 एकादशींचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर या एकादशीचं व्रत कशा प्रकारे करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिक मासातील एकादशीच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहे, दानधर्म करायचा आहे, याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। आणि म्हणून माहिती कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। बघा, प्रत्येक 3 वर्षांनी येणारा हा अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास हा स्वतः भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो। आणि या पवित्र महिन्यात येणाऱ्या 2 एकादशी, पद्मिनी एकादशी आणि परमा एकादशी, या अत्यंत दुर्मिळ आणि अनंत पटीने फलदायी देणाऱ्या मानल्या जातात। आता शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की पुरुषोत्तम मासातील या दोन्ही एकादशांचं व्रत करून भगवान विष्णूंच्या पुरुषोत्तम स्वरूपाची पूजा या दिवशी केल्यास आपल्याला शेकडो अश्वमेध आणि वाजपेय यज्ञांइतकं पुण्य प्राप्त होतं। एवढंच नाही तर या एकादशीच्या दिवशी केलेलं जप, दान, दीपदान आणि भक्ती किंवा सेवा आपल्याला हजारो पटीने अधिक फळ देत असते। आणि म्हणून आपल्याला या अधिक मासातील दोन्ही एकादशीचं व्रत हे मनोभावे करायचं आहे आणि या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या सेवा करायच्या आहे। आता यंदा 2026 मध्ये अधिक मास 17 मे ते 15 जून या दरम्यान आलेला आहे आणि या काळामध्ये विशेष 2 एकादशी आल्या आहे। आता पहिली एकादशी बुधवार 27 मे 2026 पद्मिनी किंवा कमला एकादशी आणि दुसरी गुरुवार 11 जून 2026 परमा एकादशी। आता या दोन्ही एकादशी सामान्य नाही, कारण हा योग फक्त 3 वर्षातून एकदा येत असतो। त्यामुळे जर या वर्षी हे व्रत तुमचं राहून गेलं तर पुन्हा तुम्हाला 3 वर्ष वाट पाहावी लागेल। आणि म्हणून या अधिक मासातील दोन्ही एकादशीचं व्रत आपल्याला करायचं आहे। घरातील सर्व व्यक्तींनी या एकादशीचं व्रत करायचं आहे। आता आपण पद्मिनी एकादशीचं महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया। बघा, अधिक मासातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला पद्मिनी किंवा कमला एकादशी म्हटलं जातं। आता या दिवशी श्रद्धेनं जर आपण उपवास केला, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावर प्राप्त होते। आपल्या घरामध्ये सुख, शांती, वैभव आणि समृद्धी वाढते। अनेकांच्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात, मन शांत होतं आणि आपल्याला आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग मिळतो। आता धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेल्या उपवासामुळे अज्ञात पापांचा नाश होतो आणि वैकुंठ प्राप्तीचा मार्ग खुला होतो। म्हणून या एकादशीला अत्यंत महत्त्व दिलं जातं। आणि फक्त उपवास करूनच आपल्याला उद्या थांबायचं नाही, तर उद्याच्या दिवशी आपल्याला काही विशेष सेवाही करायच्या आहे की त्या सेवा केल्यानं भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्यावर प्राप्त होईल। आता उद्या एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे आणि आपल्या देवघरामध्ये जर भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। आणि दिवसभरात ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा जास्तीत जास्त जप आपल्याला करायचा आहे। आणि जर शक्य झालं तर दिवसभरामध्ये विष्णू सहस्रनामाचं, गीता किंवा हरिनामाचं पठण करायचं आहे किंवा गीतेतील 15व्या अध्यायाचं सुद्धा तुम्ही पठण करू शकतात किंवा संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं सुद्धा तुम्ही एक पाठ उद्याच्या दिवशी करू शकतात। अतिशय महत्त्वाचा असा उद्याचा दिवस आहे, योग आहे आणि या दिवशी सेवा चुकवू नका। भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीचा जर कृपा आशीर्वाद तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या घरामध्ये उद्या विष्णू सहस्रनामाचं आणि गीतेच्या 15व्या अध्यायाचं पठण नक्कीच झालं पाहिजे। आता या एकादशीच्या दिवशी अन्नदान, जलदान, वस्त्रदान आणि दीपदान यांना विशेष महत्त्व आहे। आता बघा, अधिक मासातील एकादशीला केलेलं दान अनेक जन्मांचं पाप नष्ट करतं आणि आपल्या पितरांना सुद्धा मोक्ष प्राप्त करून देतं। म्हणून शक्य तितकं दान धर्म करण्याचा प्रयत्न करा।
अनेक लोक वर्षभर एकादशीचं व्रत करत नाही, पण जरी तुम्ही उद्याची पद्मिनी एकादशी आणि पुढे येणारी परमा एकादशी या 2 एकादशींचं व्रत श्रद्धेनं केलं तर तुम्हाला वर्षभरातील सर्व एकादशींचं पुण्य मिळतं अशी धार्मिक मान्यता आहे. आणि म्हणून उद्या शक्य असेल तर घरातील सर्व व्यक्तींनी उपवास नक्की करा. पूर्ण उपवास शक्य नसेल तर फलाहार करा, पण मनापासून भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण जरूर करा. कारण नामस्मरणानं आपण भगवंताच्या अधिक जवळ जात असतो. भगवंताच्या जवळ जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण. आणि म्हणून उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण जरूर करा. आता उद्याच्या दिवशी आपल्याला एक छोटी सेवा नक्की करायची आहे आणि ती म्हणजे एका गरीब व्यक्तीला अन्नदान आपल्याला करायचं आहे. कोणत्याही गरीब व्यक्तीला तुम्ही खाण्यापिण्याच्या वस्तू द्या किंवा कपडे दान करा किंवा चप्पल, छत्री सुद्धा तुम्ही दान करू शकतात. मंदिरामध्ये किंवा घरामध्ये दीपदान आपल्याला करायचं आहे. उद्या म्हणजेच कमला एकादशीच्या दिवशी 21 किंवा 11 दिव्यांचं दीपदान आपल्याला नक्की करायचं आहे. आणि कमीत कमी 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आता हा मंत्र अत्यंत चमत्कारी आणि फलदायी मानला जातो, म्हणून न चुकता उद्या दिवसभरात जास्तीत जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. आता तुम्ही जर काही काम करत असाल तर काम करता करता सुद्धा तुम्ही मनात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकतात. तुमचं वाणी, वर्तन आणि विचार शांत ठेवायचं आहे. घरामध्ये जे वातावरण आहे ते सकारात्मकतेचं आणि आनंदाचं, पवित्रतेचं कसं राहील याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. भांडणं, वादविवाद, कटकटी करायच्या नाही. आणि एकादशीचं व्रत हे दिवसभर आणि रात्री सुद्धा आपल्याला करायचं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी सकाळी आपल्याला व्रताचा पारणा करायचं असतं, म्हणजेच उपवास सोडायचा असतो. आणि म्हणून या अधिक मासात येणाऱ्या दोन्हीही एकादशींचं व्रत आपल्या घरातील सर्व व्यक्तींना करायचं आहे. अधिक मासातील या पवित्र आणि दुर्मिळ संधीचा लाभ नक्की घ्या, कारण हा काळ स्वतः श्रीहरींच्या कृपेचा काळ मानला जातो. श्रद्धा, भक्ती आणि नामस्मरणाने केलेली छोटीशी सेवा सुद्धा या काळात अनंत पटीने फळ देत असते. आणि भगवान श्रीहरी विष्णूंसोबतच माता लक्ष्मीचा सुद्धा आपल्याला कृपा आशीर्वाद मिळत असतो. आणि म्हणून उद्याची कमला एकादशी आणि पुढे येणारी परमा एकादशी ह्या 2 एकादशींचं व्रत, अधिक मासात येणाऱ्या या 2 एकादशींचं व्रत आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी नक्की करायचं आहे. आणि या दिवशी जास्तीत जास्त भगवान श्रीहरींच्या सेवा आपल्याला करायच्या आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप जास्तीत जास्त करायचा आहे. म्हणून उद्याची पद्मिनी एकादशी आणि पुढे येणारी परमा एकादशी या दोन्ही एकादशींचं व्रत नक्की करा आणि भगवान श्रीहरींची कृपा आपल्या घरावर कायम राहू द्या. आता माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.